हाय, कसे आहात सगळे? स्टोरी टेलर श्रद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला मी सांगू इच्छिते की आज माझा पहिला दिवस आहे माझ्या वेट लॉस जर्नीचा. आणि म्हणूनच माझ्या दिवसाची सुरुवात ही लिंबू पाण्याने झालेली आहे. गरम गरम पाणी आणि त्यामध्ये एक अख्खं लिंबू मी पिळलं आहे आणि तेच पिळलेलं लिंबू देखील मी या पाण्यामध्ये घातलेलं आहे. आणि आता हे बघा, माझी आई इथे बसून अभ्यास करते आहे बिचारी. तिची परीक्षा आहे तर ती दिवस रात्र एक करून अगदी बोर्डाची परीक्षा असल्यासारखी बसून अभ्यास करत असते. एनिवेज, तर चला आपण पटकन लिंबू पाणी पिऊन घेऊयात आणि त्यानंतर ना मला खूप महत्त्वाचं काम करायचं आहे, जे तुम्ही बघा पुढे. हे आहे ते महत्त्वाचं काम. हो, रोज सकाळी उठून नित्यनियमाने व्यायाम करणं हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे. आता हे ज्ञान मी तुम्हाला देते तर खरं, पण मला स्वतःला ही गोष्ट आत्मसात करेपर्यंत अनेक वर्ष गेली आणि त्या वर्षांमध्ये माझं वजन अनेक किलोंनी वाढत गेलं. आणि आता कुठे जाऊन मी ही गोष्ट आत्मसात करायचा प्रयत्न करते आहे. आणि आज माझा पहिलाच दिवस आहे, पण ट्रस्ट मी आज जेवढी एक्सरसाइज केली आहे ना, त्याने मला खूप छान वाटलं. आणि पुढे मी आता माझा दिवस कसा घालवते आहे ना, ते पण तुम्ही बघत राहा. आज पहिलाच दिवस होता, त्यामुळे जेमतेम 20 मिनिटच एक्सरसाइज करू शकली आहे. तितकंच स्वतःला पुश करू शकली आहे. पण तरी काही हरकत नाही आहे, कारण मी ठरवलं आहे की एकदम स्वतःवरती खूप असा भार घेणार नाही आहे. बेबी स्टेप्सने पुढे जाणार आहे आणि स्वतःला मला पनिश नाही करायचं आहे, पनिशमेंट नाही द्यायची आहे. मला एक्सरसाइज करायची आहे, मला वर्कआउट करायचं आहे. तर एक्सरसाइज केल्यानंतर मी लगेचच आंघोळ वगैरे करून सगळं आवरून अर्थातच मी किचनमध्ये आले. आणि सांगा बरं, मी हे पॅकेट अशा प्रकारे का कापते आहे? खरं सांगू, मलाही माहिती नाही आहे मी ह्याचं काय करणार आहे. पण बऱ्याच जण आपण आपल्या किचनमध्ये काही अशा गोष्टी असतात ज्या उगाचच ठेवतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं ह्या कशासाठी तरी लागतील. बऱ्याचदा ना पापड अशा प्रकारच्या पॅकेटवरती बनवले जातात, बरोबर ना? कोंबडी वडे बनवले जातात. तर त्यासाठी म्हणून मी हे असं प्लॅस्टिकचं पॅकेट कापून ठेवलेलं आहे. आणि चला आता मी लंचची तयारी करते. तर इथे मी आता कणिक मळते आहे पोळ्या करण्यासाठी अर्थात. आणि त्यासोबत मी कुठली भाजी करते ते तुम्ही पुढे बघा. आता हे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी पालकाची भाजी बनवते आहे. पण पालकामध्ये पण मी कुठल्या प्रकारची भाजी बनवते आहे ते मी तुम्हाला नाही सांगणार आहे. नाही, मी इतकं फालतूचं असं सस्पेन्स ठेवणार नाही आहे. मी आज बनवते आहे पालक पनीर. तर पालक पनीर ना, बाय द वे, मी माझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच बनवून अमितला खायला घालणार आहे. त्यामुळे थोडीशी एक्साइटमेंट होतीच. तर पालक ना मी अशा प्रकारे कापून घेणार आहे. म्हणजे त्याची देठं अशा प्रकारे एकदम म्हणजे बंच असा हातात पकडून सुरीने कापून घेणार आहे. म्हणजे हे सोपं जातं एक पालक निवडण्यापेक्षा. आणि त्यानंतर ह्या पालकाला ना मला ब्लांच करायचं आहे. तर आता ब्लांचिंगची मेथड जर तुमच्यापैकी तशी बऱ्याच जणांना माहीत असेल, मला माहिती आहे, पण तरी अगदीच तुमच्यापैकी कोणाला माहीत नसेल तर तुम्हाला मी सांगते की ब्लांचिंग म्हणजे काय असतं. तर असं मानलं जातं की कुठल्याही प्रकारच्या पालेभाजीला जेव्हा आपण शिजवतो किंवा जेव्हा आपण तिची मिक्सरमध्ये घालून पेस्ट बनवतो, तेव्हा त्या भाजीचा रंग हिरवागार राहत नाही, तो काळपट होतो. आणि पालक पनीर ही अशी एकमेव भाजी आहे जिचा रंग म्हणजे फायनल भाजीचा रंग हिरवा असणं, हिरवा दिसणं लोकांना अपेक्षित असतं. आणि त्यासाठीच अनेक लोक ही ब्लँचिंगची मेथड फॉलो करतात, ही स्टेप फॉलो करतात. खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे असं म्हणतात पालक पनीरची भाजी बनवताना. अनेक शेफ्ससुद्धा ही स्टेप फॉलो करतात. पण मला जर तुम्ही विचाराल तर सायंटिफिकली मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारची पालेभाजी जेव्हा मिक्सरच्या ब्लेडच्या संपर्कात येते ना, तेव्हा ऑफकोर्स तिचा रंग काळाच होतो. आणि त्यानंतरसुद्धा जेव्हा आपण ह्या भाजीला फोडणी देतो, म्हणजे त्या भाजीच्या पेस्टला जेव्हा आपण फोडणीमध्ये उतरवतो, तेव्हा ऑफकोर्स त्या मसाल्यांचा रंग आणि ते सगळं त्या हिरव्या रंगामध्ये मिक्स होतं आणि ऑफकोर्स त्या भाजीचा रंग थोडासा डार्कच होतो. असो, शेवटी काय, आपली भाजी चवदार होणं आणि आपल्या घरातल्या इतर सदस्यांनी बोटं चाटत ती भाजी खाणं हेच आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. काय, बरोबर ना?
माझ्या आणि अमितच्या इथे नेहमीप्रमाणे गप्पा चालल्यात किचनमध्ये काम करता करता आणि मी त्यालासुद्धा प्लॅन्चिंगची मेथड एक्सप्लेन करते आहे. माझी आई माझ्याकडे 2 दिवसांपासून राहायला आली आहे आणि अमित आज कांदिवलीला जाणार आहे. त्याला आता जेवण करून लगेचच कांदिवलीला जायला निघायचं आहे. तर मी माझ्या आईला म्हटलं तू 2 दिवस अजून थांब माझ्याकडे, आणि तिची परीक्षा पण आहे. तर त्यासाठी ती बिचारी दिवसरात्र अभ्यास करत असते, खूप मेहनत घेते आहे. खरंच माझ्या आईला तुमच्या विशेस पोहोचवा अशी माझी तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे. मगाशी पण मी तुम्हाला दाखवलं की आई कशी बेडरूममध्ये बसून अभ्यास करत होती. खरं तर ना मला खूप नवल वाटतं आहे, कारण कायम म्हणजे कितीतरी वर्ष, अनेक वर्ष मी आणि माझी बहीण अशा बेडरूममध्ये बसून अभ्यास करायचो आणि माझी आई किचनमध्ये जेवण बनवता बनवता आम्हाला काय काय खायला आणून द्यायची आणि त्यानंतर जेवण झालं बनवून की आम्हाला एक हाक द्यायची की चला जेवायला. आणि आता चित्र एकदम असं उलटं झालेलं आहे. म्हणजे आई आता बिचारी माझी अभ्यास करते आणि मी जेवण बनवते आहे, आणि जेवण झाल्यानंतर मी तिला एक आवाज देते, चल आई जेवायला. तर हे सगळं खूप गमतीशीर वाटतं आहे, खूप वेगळं वाटतं आहे. असो, तर पालक आपला ब्लांच करून झालेला आहे आणि कांदा टोमॅटोची फोडणीसुद्धा तयार झालेली आहे. म्हणजे बेस जो आपल्या भाजीचा आहे तो तयार झालेला आहे. मसाले पण मी घातलेले आहेत आणि आता पालक मी मिक्सरमध्ये घालते आहे. त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालते आहे. हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आलं लसूण यामध्ये घालते आहे आणि त्याचबरोबर ना मी इथे काही काजू घेतले होते, तर काजू पण मी घालते. काजू जर तुम्ही अर्धा तासापूर्वी भिजत घालून ठेवले असतील तर अतिउत्तम, पण मी विसरून गेले, त्यामुळे मी आत्ताच काजू मिक्सरमध्ये घातले आणि आपली पेस्ट पण बनवून तयार आहे. बापरे, मी एवढं कंटिन्युअसली बोलते आहे की मला मध्ये मध्ये दम लागतो. एनिवेज, तर चला आता मी पटापट मसाले यामध्ये घालते आणि त्यानंतर लगेचच आपल्याला ही आपली पालकाची पेस्ट घालायची आहे आणि लगेचच त्यानंतर आपण बघणार आहोत की ब्लांचिंगचा किती फायदा आपल्याला झालेला आहे ते. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पालकाचा रंग म्हणजे पालकाच्या पेस्टचा रंग कितीही हिरवागार असला तरी शेवटी आपण त्याला मसाल्यांमध्ये उतरवणार आहोत आणि मसाल्यांमध्ये मिक्स केल्यानंतर, एकजीव केल्यानंतर ऑफकोर्स तो हिरवा रंग कसा टिकून राहील. म्हणजे हा कॉमन सेन्स आहे, नाही का? तर तसंच झालेलं आहे आता. आणि मी आता पट्टापट चपात्या करायला घेते. सॉरी, चपात्या नाही, आज मी फुलके बनवणार आहे. मी नेहमी चपात्या बनवते त्यामुळे चुकून चपात्या बोलले, पण आज मी पालक पनीरसोबत फुलके बनवणार आहेत फॉर अ चेंज. आणि एक एक फुलका आता किती मस्त असा टम्म फुगतो ते तुम्ही बघा. तर अशा प्रकारे आपला शेवटचा फुलका बनून झालेला आहे आणि त्यासोबतच आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे. पटकन पनीरचे तुकडे यामध्ये घालून घेऊयात आणि चला आता आपली भाजी तयार झाली आहे. आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी माझ्या वेट लॉस जर्नीवरती आहे, तर मी पांढरं मीठ टोटली अवॉइड केलेला आहे. त्या जागी मी काळ्या मिठाचा म्हणजे सेंदा नमकचा वापर करते आहे. तर ते मी माझ्या चवीनुसार भाजीमध्ये घातलेलं आहे. तुम्ही पांढऱ्या मिठाचा वापर करू शकता. आणि आमच्याकडे ना काल रात्रीचे बोंबील फ्राय फ्रीजमध्ये उरले होते, तर ते सुद्धा मी पॅनवरती थोडंसं तेल घालून गरम करून घेते आहे. आणि चला आता आपले फुलके तयार आहे, भाजी तयार आहे, बोंबील फ्रायसुद्धा तयार आहेतच, म्हणजे गरम होत आहेत. आणि इथे मी पटकन आता प्लेट बनवते आहे. आणि चला आता कसलीच वाट न बघता मी जेवायला बसणार आहे, कारण मला खूप भूक लागलेली आहे आणि आज वर्कआउट केले तर जरा जास्तच भूक लागली आहे. मला तुम्हाला स्पेसिफिकली सांगायचं आहे की मी इतकंच लंचमध्ये खाणार आहे, म्हणजे 2 फुलके, भाजी आणि बोंबील फ्राय आता होते म्हणून त्याचे मी 2 तुकडे घेतलेले आहेत, कारण माशाशिवाय काही नाही हो माझं. मला मासे खूप आवडतात खायला, मी नाही ते कंट्रोल करू शकत. एनिवेज, माझी आई पण जेवायला बसली आहे, अमित पण जेवायला बसला आहे. आणि अजून एक गोष्ट, भाजीचा रंग तुम्हाला कसा वाटतोय ते मला कॉमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला असं जर वाटत असेल की नाही भाजीचा रंग हिरवाच राहिला आहे, म्हणजे ब्लँचिंगचा खरंच फायदा झालेला आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला कॉमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही ब्लँचिंगचा काही फायदा झालेला नाही आहे, भाजीचा रंग काळपट झाला आहे किंवा डार्क झाला आहे, तर तुम्ही मला तेही कॉमेंट करून सांगा. आपण कॉमेंट थ्रू एकमेकांशी बोलूयात. ओके, तर चला आता मी पटकन जेवण करून घेते आणि त्यानंतर थोड्याच वेळात आपण आता भेटणार आहोत.
ह्यांना बघून तुम्हाला वाटत असेल की फार कुठल्या तरी सिरियस विषयावरती चर्चा चालली आहे, पण खरं सांगू कुठल्या विषयावर बोलत होते हे दोघं. आमरस बनवताना त्यामध्ये पाणी घालणं योग्य आहे का दूध घालणं योग्य आहे या विषयावर चर्चा चालली होती. असो, तर आमची जेवणं झाली आणि त्यानंतर मी माझ्या सासूबाईंसाठी सुद्धा पालक पनीर थोडंसं डब्यामध्ये पॅक करून अमितकडे पाठवती आहे, कारण की अमित आता कांदिवलीला जायला निघालेला आहे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि मी पटकन इथे किचन आता आवरून घेते आहे, भांडी घासून घेते आहे. Neon hums like a subtle thrill. Shadows dance on the windowsill. आता जवळजवळ 3 वाजले दुपारचे आणि अमित पण कांदिवलीला जायला निघाला आहे. तो मला किचनमध्ये बाय म्हणायला आला. चला, अमित कांदिवलीला गेलेला आहे, आई तिचा अभ्यास करायला बसली आहे आणि मी सुद्धा माझं काम करते आहे. आणि तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच मनापासनं तुमचे आभार. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हो, म्हणजे आपण रोज भेटत जाऊ. तर चला, आता पुढच्या व्लॉगमध्ये भेटेपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा, तंदुरुस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. चलो, भेटूयात आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.